आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राइब करा। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सस्पेन्स आता संपला असून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्या मामा यांना उमेदवारी देण्यात आली। सुरेश म्हात्रे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर कल्याणमध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल वाजवत तुतारी वाजवून प्रचाराचे रणशिंग फुकले। दरम्यान या जल्लोषात काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र अनुपस्थित होते, त्यामुळे काँग्रेस नाराज असल्याची चर्चा रंगली होती। मी विचारतो एक काय सांगाल, आज तुम्ही जल्लोष या ठिकाणी केलेला आहे, नेमका हा जल्लोष कसला आहे? हा आमचा कॅन्डिडेट आज बरेच दिवसापासून जो रस्ता बघत होता आम्ही कॅन्डिडेट कधी डिक्लेअर होईल, तो आज आमचा कॅन्डिडेट डिक्लेअर झाल्यापासून आम्ही आज आनंद साजरा करायचा म्हणून आज जल्लोष करत आहोत। तुमच्या समोर एवढा मोठा उमेदवार आहे कपिल पाटील, त्याचबरोबर समोर एवढे मंत्री आहेत, त्याच्या आमचा जो उमेदवार जो डिक्लेअर झालेला बाळ्या मामा गावातून ज्या लोक मांडणार आहेत, गावातून कार्यकर्त्यांना जवळ घेऊन त्यांची कामं करणार आहे आणि तो सर्वांच्या मनामनामध्ये बाळ्या मामा घुसलेले आहे। त्यामुळे सर्व कार्यकर्ते सर्व साधा माणूस जर असेल तर बाळ्या मामाला निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहेत, त्याला मत देणार आहे। काँग्रेसकडून देखील आज दावा करण्यात आला होता, काँग्रेसकडून नाराजी असल्याची चर्चा नाही, अशी नाराजी नाही। आमची आघाडीमध्ये सगळे जण बाळ्या मामाला जिंकवण्यासाठी सर्व काम करणार आहेत। जास्तीत जास्त मतांनी बाळ्या मामा निवडून येईल।